पैशाचं वाटप केल्याशिवाय शिंदेंची सेना आणि भाजप जिंकूच शकत नाही असं राऊत म्हणतात। त्यामुळे निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं। हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही। यांना कोणता विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप। खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला आहे। 50% जास्त नागरिकांचं अन्न हे वडापाव आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी वडापावचा अपमान करू नये असं राऊत म्हणतात। मुंबईतल्या उपनगरातल्या 50% जास्त लोकांचं, चांगल्या लोकांचं दुपारचं अन्न हे वडापाव आहे। झुणका भाकर जी शिवसेनेनं सुरू केली, हे देवेंद्रजींना माहीत आहे का? नाही। पण चांगल्या कामावर तंगडी वर करायची हे त्यांचं काम आहे। वडापावचा अपमान करू नका। वडापाव हे आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे झाला आहे। ही पोटदुखी आहे का तुमची? तुम्ही काय दिलं सांगा ना, तुम्ही काय दिलं? नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळजनक घटना समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला केलाय। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 6 अज्ञात इसमांनी हातात तलवार घेऊन शिवाजी भालेराव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। सुदैवानं तलवारीचा वार चुकल्यानं शिवाजी भालेराव वाचलेत, मात्र हल्लेखोर पळून जाताना सिसडवीत कैद झाले। आमच्या प्रभाग 1 मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास 3 गाड्यावर 6 जण आले होते। तलवारीनं हमला करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो। अचानक प्रचार संपला येऊन बसलो। बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलवर हत्यार घेऊन तलवारी होत्या। एक गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारा गेले। मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली। दिवसा ढवळ्या जर असा हमला होत असेल एका उमेदवारावर तर सर्वसामान्य पब्लिक किती दहशत मध्ये याच्यात जगत आहे। तक्रार देणार आहेत तुम्ही? कसं देणार आहे? मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे, मला संरक्षण पाहिजे। तर नेमक्या याच प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत फडणवीसांवर टीका केली आहे। पाहूया आपण। नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तीनं तलवारीनं प्राणघातक हल्ला केला। महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या फडणवीसांनी तयार केलेल्या निवडणूक कूटनीतीची ही फळं महाराष्ट्र भोगतोय। सोलापूरमध्ये एका उमेदवाराची हत्या झाली। राज्यातील अनेक उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या। त्याचीच प्रचिती आज नांदेडमध्ये मिळाली असा सपकाळ यांचं ट्विट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।